विचारांवर आधारित आमच्या नृत्याची सुरुवात होईल आणि श्री गजाननाला वंदन करून मराठी वर्षानुसार सर्वात पहिला येणारा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा याने करत आहोत. आषाढ आला की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरपूरच्या माऊलीचे. कड्डेवर हात ठेवून भक्तांचा सांभाळ करणारं विठ्ठल रखुमाईचं रूप आपणा सर्वांना खूपच विलोभनीय वाटतं. चला तर मग तुम्ही आमच्याबरोबर पंढरपुरीला आषाढी एकादशी साजरी करायला. राजाच म्हणून ओळखला जातो. पण आज आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत तो आपल्या कोळी बांधवांचा लाडका सण माळी गौरी. सण हा मांगल्याचा, सण हा श्रावण पौर्णिमेचा, सण हा मांगल्याचा, सण हा श्रावण पौर्णिमेचा, सण हा सागराच्या कृतज्ञतेचा, सण हा माळी पौर्णिमेचा.
वाहून जातात ते आपल्या लाडक्या आराध्य दैवताच्या म्हणजेच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करतात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा 11 दिवसांचा हा काळ घराघरात उत्साह निर्माण करून जातो. आपल्या सर्वांच्या जीवनातील अडचणी दूर होणं हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. उसळण्याआधीच अश्विन महिन्यातील देवीच्या नवरात्रीची चाहूल लागते. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना, देवीच्या 9 रूपांचे पूजन आणि भक्तिभावाने रंगलेले नवीन दिवस. स्त्री शक्तीचा अपमान करणाऱ्या सर्व नराधमांचा नाश होवो आणि समस्त स्त्री वर्गाला सुरक्षित आयुष्य लाभो अशी प्रार्थना करून आम्ही पुढील नृत्य सादर करू इच्छितो. दसऱ्याने नवरात्रीची सांगता झाली की लगेचच दिवाळीचे बेर लागतात. अंधकाराचा नाश करून जीवनात नवा प्रकाश आणणारा दिवाळीचा हा सण आपल्याला सुख, समृद्धी आणि शांतीची अनुभूती देतो. पुढील नृत्य हे दिवाळीच्या आनंदाला, रंगांना आणि संस्कृतीला समर्पित आहे. फुलवाती अंगणात सोन सकाळी
वर्धिष्णु विश्ववन्दिता शाहसुनो शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते. आता आपण आपल्या नृत्याची सांगता हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मराठी माणसाची अस्मिता जपणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून करणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी. देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला, करोड तोफांचा आणि लाखो मनांचा, त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणांचा, सह्याद्रीच्या रांगांचा, महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा, मानाचा सर्व कलाकारांकडे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.